मतदानाचा एवढा चांगला प्रतिसाद बघून तुम्हाला काय वाटतं? मतदानाचा प्रतिसाद चांगला आहे. आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी राज्य शासनाच्या वतीनं त्यावेळी असताना मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना राबवली. त्याच पद्धतीने अनेक योजना राबवल्या. या सगळ्या योजना आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक लोकांच्यापर्यंत या योजना पोहोचवलेल्या आहेत आणि शिवसैनिकांच्या मध्ये चैतन्य आहे, प्रचंड उत्साह आहे. या मतदारसंघामध्ये आता वडंगी जिल्हा परिषद आणि ही पंचायत समिती दोन्ही या प्रचंड बहुमतानं विजयी होतील. अत्यंत चुरशीचं हे मतदान होत आहे आता. ह्या मतदान बघून तुम्हाला काय वाटतं? करवीरमध्ये काय होईल? करवीमध्ये शिवसेनेचा भगवा पडत. आणि शिएमध्ये पण आता बघितलं तर काय वाटतं शिएमध्ये? हे जिल्हा परिषद असेल, वडंगी असेल, शिंगणापूर असेल, पाटणी खुर्द असेल, सांगरूळ असेल, माझ्या मतदारसंघातल्या हे सगळीकडे शिवसेनेचा भगवा पडणार आणि सडोली खालच्यामध्ये तुम्हाला पण अनपेक्षित निकाल मिळेल. या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर जे निष्ठावंत भाजपचे होते त्यांच्यावर अन्याय झालेला असं कुठेतरी वाटतंय का तुम्हाला? निष्ठावंत भाजपवर अन्याय झालेला आहे निश्चित. त्यावेळी आम्ही युती करत असताना भाजपला या विभागातली वडंगी पंचायत समिती सीट दिली होती. परंतु राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये असणाऱ्या लोकांनी माझ्या विरोधीचे प्रचार केला होता. त्यांना शिवसेनेकडून भाजपच्या तिकीटवर लढवायला तयार नव्हते. जे मुख्य भाजपची लोक आहेत, ज्यांनी आपल्या विधानसभेमध्ये प्रचार केला, भाजपसाठी सातत्यानं जे कष्ट करतात, अहोरात्र झटतात, त्यांना आम्ही तिकीट द्या म्हणून सांगितलं. काँग्रेसमधनं आलेल्या लोकांना तिकीट देऊ नका म्हणून सांगितलं होतं. मूळ भाजपवाले पण नाराज झाले. मला निश्चित आहे की जे आरएसएसचे आणि मूळ भाजप आहे, हिंदुत्ववादी संघटना आहे, त्या संपूर्ण शिवसेनेच्या मागोमाग आहेत. तुम्ही आता वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन आला तर त्याच्यामध्ये एवढा प्रतिसाद चांगला बघून तुम्हाला काय वाटतं नक्की? मग मगाशी आपल्याला सांगितलं की आम्ही आमच्या शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आणि जे राबणारे कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट दिले, सर्वांना सगळ्यांचा विचार घेऊन दिले. आमचे उमेदवार सक्षम आहेत आणि काम केलेले आहेत. त्यामुळं 100% मी तुम्हाला सांगतो की हे सगळे उमेदवार आमच्या चांगल्या पद्धतीने निवडले. 9 तारखेला गुलाल तुमचं होईल. 100% शिवसेनेचा भगवा फडकणार, जिल्हा परिषद सीट येणार आणि शिवसेनेचा भगवा करवीर पंचायत समितीवरती पण भडकणार. ठीक आहे सर, धन्यवाद.